हॅलो हाय नमस्कार मंडळी. तुम्ही जर विदर्भातले असाल तर तुम्हाला हा जो पदार्थ आहे हा ओळखू आला असेल. याला म्हणतात सरगुंडे किंवा याला सरोळी किंवा असं काहीतरी म्हणतात. तर हे मला नुकतंच एक वाळवणाचं दुकान आमच्या इथे एका ताईंचं होतं, तर तिथे हे सापडलं आणि म्हणून आम्ही आज बेत ठरवलेला आहे. दाखवते हा. तर हे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि एक मिनिट. हा आहे आंब्याचा रस. पद्धतीने मी पूर्णच्या पूर्ण पाकिट त्या सरगुंड्यांचं याच्यामध्ये टाकलेलं आहे. हे पहा. आता याला छान अशी उकळी आली की असे मऊ होतात. इकडच्या विदर्भातल्या आया बाया हे पदार्थ करत असतात वाळवणाचे, तर त्यातला हा पदार्थ आहे. याला पास्ता पण म्हणू शकता तुम्ही आणि हा शेवयांसारखाच असतो. जसं बाकी सगळ्या प्रदेशांमध्ये बायका जसे वेगवेगळे पदार्थ करतात तसाच हा पदार्थ आहे सरगुंडे. आणि मला हा एक नवीन प्रकार वाटला आणि तो रसाबरोबर जशा शेवया खातात तसा रस सरगुंडे खाण्याची ह्या भागामध्ये पद्धत आहे, म्हणून आजचा हा बेत ठरवलेला आहे. चला तर बघूयात कसं जमतंय. जसं पूर्वीच्या काळी आया बाया गवले करायच्या, गवले नखुले फेणीच्या वरती असायचे, तशा प्रकारचे हे सरगुंडे असतात. शेवयांसारखेच असतात पण असे छान असे असतात. पहा आता हे शिजले कशावरनं समजायचं, तर हे उकळून आणि वर आलेत. हे पहा है ना, हे असे उकळून वर आले की आता ते चाळणीवर काढायचे. चला तर मग पॉज करते. वाफा वाफा एकदम मस्त है ना. असे सगळे चाळणीवर काढायचे. झाले तयार. इट्स डन. आता बघा कसं करायचं त्याचं. हे तर असे हे सरगुंडे तयार झालेले. ते कसे वेटोळे वेटोळे दिसत होते ना, आता ते बऱ्यापैकी सरळ झालेले दिसत आहेत. हे पहा, सरळ गुंडे झाले. ते सरळ गुंडेच असायला पाहिजे होतं त्याचं नाव. तर आता हे असे घ्यायचे छानपैकी है ना, आणि थोडेसे कारण पहिल्यांदा चव आपण सांगणार आहोत ना. याच्यावर असं मस्त तूप टाकायचं घरी केलेलं. हे पहा इकडे माझ्याकडे असं छान भरपूर तूप टाकायचं घरी केलेलं है ना. त्याच्यासाठी घरी तूप पण करायचं बायकांनी. आणि हे पहा, ही पिठी साखर ही पण घरी केलेली. आणि पहिला घास पहिल्यांदाच मी सरगुंडे खाते आहे. सरगुंडेच ना. चिअर्स. मस्त गरमागरम आहेत. शेवयांसारखेच वाटतात. शेवया जशा तुम्ही उकडल्या की त्याच्यावरती तूप आणि साखर घालून खातात तसाच प्रकारे हा. अजून एक आयडिया आहे याची. थांबा आधी मला. तर ह्याच्यामध्ये थोडासा रस पण घालायचा. ही पद्धत आहे इथली. आंब्याचा रस थोडासा प्रमाणात. आणि असं जसं खानदेशामध्ये रस शेवया असतात तसं विदर्भामध्ये रस आणि सरगुंडे असतात. चिअर्स. रसही गोड आहे, थोडीशी तूप पिठी साखर त्याच्यामुळे मस्तच स्वादिष्ट नवीन प्रकार ह्यावेळेस खायला मिळाला. विदर्भात बदली झाली त्यामुळे विदर्भाचा हा प्रकार जसे आपल्याकडे गवले वगैरे करतात ना तसाच प्रकार आहे, पण हा रस शेवयांसारखा आहे जास्त छान. चिअर्स. करून पहा. तुमच्याकडे होतो का सरगुंडे प्रकार ते सांगा. तुम्हाला माहिती आहे का याबद्दल ते पण सांगा. तुम्ही खाल्लंय का आणि ही मज्जा तुम्ही घेतलीये का, हा आनंद तुम्ही घेतलाय का. चिअर्स.